पुण्यात गणेशोत्सव म्हणलं की डीजे ढोलताशांचा दणदणाट हे कित्येक दिवस आधीच सुरू होतो। याच ढोलताशा पथकांमध्ये तरुणाई मोठ्या संख्येने सहभागी होते। याचाच ढोलताशांचा डीजेंचा त्रास पेठेतील राहणाऱ्या लोकांना होतो आणि याचाच जाब विचारण्यासाठी महापालिकेत झालेल्या बैठकीत विद्याधर बापट त्या ठिकाणी पोहोचले आणि त्या ठिकाणी काय घडलं हे आपण सगळ्यांनी पाहिलं। विद्याधर बापट सध्या आपल्या सोबत आहेत। बापटजी, काय नक्की तिथं घडलं होतं? काय प्रश्न तुम्ही उपस्थित केलता या ढोलताशा आणि डीजेच्या संदर्भात? मला कळालेल्या माहितीनुसार आगामी गणेशोत्सवाच्या नियोजनासंदर्भात पुणे महापालिकेच्या सभागृहामध्ये बैठक ठरलेली होती आणि त्याला नागरिकांनाही निमंत्रण होतं। तर त्यामुळे एक जागरूक नागरिक म्हणून मी तिथे गेलेलो होतो आणि बैठकीच्या सुरुवातीला त्यांनी नागरिकांचे आक्षेप नोंदवायला सांगितलं। तर त्यानंतर मी एकट्यानेच हात वर केला होता। त्यांनी त्यानंतर मला माईक दिला आणि मी आमचं ध्वनी प्रदूषण आणि रहदारीचा अडथळा हे जे आमचे मुख्य आक्षेप आहेत उत्सवासंबंधातले, तर ते आम्ही नोंदवले। पण त्यानंतर अचानक गदारोळ सुरू झाला आणि त्यानंतर पोलिसांनी मला सुरक्षा रक्षक कडं करून मला सभागृहाच्या बाहेर घेतलं। तुम्ही आक्षेप काय घेतला? काय मांडला होता मुद्दा तुम्ही असा तिथं? की उत्सवाच्या 10 दिवस स्टँड अलोन लाऊडस्पीकर आणि मिरवणुकीच्या दिवशी 24 तास नॉनस्टॉप पोर्टेबल लाऊडस्पीकर हे पेठेच्या सर्व रस्त्यांवर दणदणत वाजत असतात, ज्याचा आजूबाजूच्या नागरिकांना फक्त प्रचंड त्रास होतो। आणि उत्सवांचे मंडप हे रस्त्यांवरती अतिक्रमण करून बांधले जातात। 50, 60, 70% रस्ते हे मंडप खाऊन टाकतात, तर त्यामुळे रहदारीचा अडथळा होतो। तर या दोन्ही गैरसोयी अजिबात होणार नाहीत याची खबरदारी घेऊन सार्वजनिक गणेशोत्सव साजरा व्हावा अशी मी मागणी केली। पण मग काय कोण चिडलं तुमच्यावर? थेट तिथं जर बघितलं तर अशी परिस्थिती निर्माण झाली की तुम्हाला पोलीस संरक्षण द्यावं लागलं, सुरक्षा रक्षक तुमच्याकडे आले आणि तुम्हाला हळूच बाहेर काढलं? त्यानंतर काही मंडळांचे कार्यकर्ते आलेले होते, पण ते येतानाच मुळात घोषणाबाजी करत आलेले होते। तार्किक युक्तिवाद वगैरे करण्याच्या मूडमध्ये ते नव्हते आणि त्यांनी फक्त गदारोळ केला। त्यांनी तार्किक मुद्दे काही मांडले नाही की त्यांच्यामुळे ध्वनी प्रदूषण होतं, तर त्याच्यावर पर्याय काय की ते ध्वनी प्रदूषण विरहित उत्सव साजरा करणार आहेत का, किंवा रहदारीचा अडथळा होतो त्यावर पर्याय काय, ती खबरदारी घेणार आहेत का, असं काही खंडन त्यांनी केलं नाही तार्किकदृष्ट्या। विद्याधर बापटजी, तुम्हाला असं वाटत नाही का की तुम्ही थेट या सणांना, उत्सवाला विरोध करताय? हे हिंदूंचे सण, म्हणजे हिंदूंचे सण उत्साहात साजरे व्हावं असं सगळेच म्हणतात। उत्साह म्हणलं की डीजे ढोलताशा हे सगळं आलं, मग तुम्ही विरोध का करताय या सगळ्या सणांना? कारण हे सण जेव्हा सार्वजनिकरित्या साजरे व्हायला सुरुवात झाली तो 100-125 वर्षांपूर्वीचा काळ होता। तेव्हा पुण्याची अर्थव्यवस्था, सगळ्यांचं दैनंदिन जीवन फक्त पुण्यापुरतं मर्यादित होतं। आज पुणे हे IT हब बनलेलं आहे। गेल्या 5-6 वर्षापासून वर्क फ्रॉम होम सुरू झालेलं आहे, त्यामुळे शहराच्या सर्व भागात लोक US, UK, ऑस्ट्रेलिया सर्व टाईम झोनमध्ये म्हणजे जवळजवळ 24/7 कार्यरत असतात। त्यामुळे त्यानंतर पुणे शहराच्या हद्दी वाढत गेलेल्या आहेत। पेठांच्या खूप पलीकडे पिंपरी चिंचवडसह PMRDA क्षेत्र म्हणजे पुणे असं आता व्याख्या झालेली आहे। तर या सर्वाचा विचार करता काल सुसंगत असं सार्वजनिक उत्सव साजरा करणं गरजेचं आहे आणि याचं भान सार्वजनिक मंडळांनी ठेवणं गरजेचं आहे। मग तुमचा तर डीजेला ढोलताशाला सगळ्यालाच विरोध आहे, मग काय कसं साजरा करावं तुमच्या भाषेत? सार्वजनिकरित्या उत्सव साजरा करताना त्यांनी सार्वजनिक ठिकाणी लाऊडस्पीकर वाटेल त्या परिस्थितीत वाजवू नयेत। ढोल ताशे सुद्धा सार्वजनिक ठिकाणी अजिबात वाजवूच नयेत। ढोल ताशे वाजवायचे असतील तर ऑडिटोरियम, प्रेक्षागृहांमध्ये वाजवावेत किंवा शहराच्या हद्दीबाहेर एक मोकळी जागा घ्यावी ज्याचा बाजू कोणाला त्रास होणार नाही आणि तिथे त्यांनी पाहिजे तितके ढोल ताशे वाजवत बसावेत किंवा लाऊडस्पीकर वाजवत बसावेत। आणि मिरवणूक जी आहे ती सुद्धा अवजड वाहनांप्रमाणे शहराच्या हद्दीबाहेरून रिंग रोडनी अशा प्रकारे ती काढावी मिरवणूक, जेणेकरून शहरातल्या वाहतुकीला डिस्टर्बन्स होणार नाही आणि तिकडच्याच इंद्रायणी, पवना अशा कुठच्या तरी नद्यांमध्ये ती विसर्जित करावी। बापट साहेब, एक मला प्रश्न आहे की तुम्ही पुण्यातच कुठलेत प्रॉपर? तुम्ही पुणे नारायणपेठ। नारायणपेठचे। तुम्ही एखाद्या कधी मंडळाचे कार्यकर्ते राहिलेत का कधी? नाही कधीच, आणि माझी इच्छाही नाही राहायची। म्हणूनच तुम्हाला माहिती आहे, हे सगळे मंडळ जे गणेश मंडळ आहेत, गणपती बसतात, ते शहराच्या मध्यवर्तीच जर आपण बघितलं, आणि पुणे हे असं एक सांस्कृतिक माहेर आहे की जिथं गणेश उत्सव अख्ख्या देशभरातून लोक बघायला येतात आणि तुम्ही डायरेक्ट म्हणता की शहरात साजराच करू नका, बाहेर जावा, हे कसं शक्य आहे? ते लोक बघायला येतात हा मुद्दा आहे, पण त्यामध्ये कालसुसंगत बदल करणं अत्यावश्यक आहे। कारण लोक जसे बघायला येतात, तो गणेशोत्सव 100-125 वर्षापूर्वी सुरू झाले। त्यानंतर पुलाखालून प्रचंड पाणी वाहून गेलेले। 61 साली पानशेतचा पूर आला, त्यानंतर पुण्याची रॅपिड इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट झाली। 85 सालापासून पुण्यात IT पार्क आली, तेव्हापासून US, UK, ऑस्ट्रेलिया या टायमिंगचे आंतरराष्ट्रीय उद्योगधंदे पुण्यात सुरू झाले। गेल्या 5-6 वर्षापासून वर्क फ्रॉम होम सुरू झालं। शहराच्या सर्व भागांमधून लोक घरून बापट साहेब, मध्यवर्ती कुठली कंपनी आहे इथं पुण्यामध्ये
अशी कुठली कंपनी आहे इथं? नाही कंपन्यांची हेडक्वार्टर जरी IT पार्क्समध्ये असली तरी लोक कामं घरून करत असतात आणि कामं US UK ऑस्ट्रेलिया या टाइम झोनमध्ये करत असतात. तर त्यामुळे आता जवळजवळ 24/7 आणि शहराच्या सर्व भागांमध्ये आणि सर्व वेळांमध्ये लोकांचं घरून काम सुरू असतं. ज्याला या प्रचंड दंडनाटाचा फक्त त्रास होतो, उपयुक्तता त्याची काहीही नसते. काय त्रास झाला तुम्हाला? अतिप्रचंड ध्वनी प्रदूषण आणि आमच्या बोलण्यामध्ये व्यत्यय येतो. आम्ही जेव्हा US UK मधून कॉल रिसीव्ह करतो तेव्हा त्यांना बॅकग्राऊंड नॉईज ऐकू येतो, हा लाऊडस्पीकरचा. आणि काय म्हणतात? ते म्हणतात की आम्हाला डिस्टर्बन्स होत आहे, तर त्यामुळे मग त्यावरती आम्हाला काही पर्याय काढावा लागतो, अल्टरनेटिव्ह पर्याय काही काढावा लागतो. हा तर काही दिवसांसाठी असतो फक्त उत्सव सण, असं वाटत नाही तुम्हाला? नाही अशी परिस्थिती युरोपमध्ये आहे, मिडल ईस्टमध्ये आहे. तिथे ख्रिसमस ईस्टर 2च सण असतात. मिडल ईस्टमध्ये 5-6 ईद असतात. इंडियामध्ये 365 दिवस कमी पडतील इतके सण आहेत. गणेशोत्सव 10-12 दिवसाचा सण आहे. नवरात्रवरती 10-12 दिवसाचा सण आहे. दिवाळी 4 दिवसाचा सण आहे आणि बाकी पण इतर सण आहेत. पुन्हा गेल्या 150 वर्षात सुरू झालेल्या जयंत्या मयंत्या आहेत. असं करता खूप दिवस होतात. तुमचं काय म्हणणं आहे, म्हणजे सण उत्सव साजरा करावा की नाही? तो शांततापूर्ण पद्धतीने साजरे करावे. आजूबाजूच्या नागरिकांना कुठच्याही प्रकारे डिस्टर्बन्स होणार नाही याची खबरदारी घेऊनच ते साजरे करावेत, कारण तुम्ही ते सार्वजनिक ठिकाणी साजरे करताय. बाबासाहेब, तुमच्या हिशोबाने कशा पद्धतीने साजरा केला पाहिजे पुण्यातला गणेश उत्सव, तुम्ही सांगा. की गणेशोत्सवांचे मंडप त्यांनी एखाद्या मैदान भाड्याने घेऊन तिथे बांधावेत किंवा सार्वजनिक उद्यानांमध्ये बांधावेत, जेणेकरून रहदारीला अडथळा होणार नाही. त्यानंतर लाऊडस्पीकर त्यांनी सार्वजनिक ठिकाणी अजिबात लावू नयेत वाटेल त्या परिस्थितीत. आणि त्यांची विसर्जन मिरवणूक जी आहे ती कालसुसंगत पद्धतीने, जशी अवजड वाहनांची वाहतुकी शहराच्या बाहेरून वळवली जाते तशी शहराच्या बाहेरून रिंग रोड किंवा अन्य बाहेरच्या मोठ्या हमरस्त्यांनी अशी काढावी आणि तिकडच्याच इंद्रायणी, पवना किंवा त्या नद्यांमध्ये ती विसर्जित करावी. हे कालसुसंगत बदल उत्सवांमध्ये करावेत, तरच सार्वजनिक उत्सव साजरे करावे. विद्याधरजी, आम्हाला हे कळतं की डीजेचा आवाज कदाचित मोठा असू शकतो, तो कंट्रोल करता देखील येतो. दुसरीकडं तुम्ही ढोल ताशालाही विरोध करताय. हे तर पारंपरिक वाद्य आहेत आणि हे वाजवण्यासाठी आपले पेठेतीलच मुलं मुली सगळेजण पुढे येतात, तरुणाई पुढे येते एवढ्या मोठ्या संख्येने. तुम्ही त्या अशा विरोध करणं हे कितपत योग्य वाटतं? तुम्हाला असं वाटत नाही की तुम्ही विरोध करताय या सणांना सगळ्यांना? नाही, सण साजरे करायला विरोध करत नाहीये. सण सार्वजनिकरित्या साजरे केले जात आहेत याचं भान ते साजरे करणाऱ्यांनी ठेवावं अशी आमची मागणी आहे. ढोल ताशे तुम्ही वाजवताय म्हणजे वाद्यवादन कला आहे, पण तुम्ही ती सवाई गंधर्वसारखी बंदिस्त प्रेक्षागृहात सादर करीत नसून रस्त्यावर साजरी करताय. तर त्यामुळे आजूबाजूच्या नागरिकांना नेसेसरीली डिस्टर्बन्स होणार आहे. तर याचं तुम्ही भान ठेवावं आणि त्याला काही सोल्युशन द्यावं. ते जर देता येत नसेल तुम्हाला, तर आम्ही जे सोल्युशन देतोय ते तुम्ही स्वीकारावं अशी आमची मागणी आहे. काय तुम्ही एकटेच तिथं आक्षेप घेण्यासाठी पुणे महानगरपालिकेच्या प्रशासनासमोर दिसला मला? तुम्ही प्रशासनाकडे जाण्याच्या अगोदर पोलिसांकडे काही दाद मागली, किंबहुना ढोल ताशा पथकांची तुम्ही बोलायचा तरी प्रयत्न केला का कधी? नाही केलेला नाही आणि तो करणार नाही. म्हणजे मंडळवाले किंवा ढोल ताशा पथकवाले यांच्याशी लॉजिकल डिस्कोर्स करण्याची सोय नसते. पण अन्य वेगवेगळ्या स्तरांवरती, म्हणजे वेगवेगळ्या पातळ्यांवरचे लोकप्रतिनिधी, महापालिका, विधानसभा आणि लोकसभा पातळ्यांवरचे आणि ब्युरोक्रॅट्स म्हणजे नोकरशाहीचे अधिकारी, या सर्वांना मी इतर लेखी निवेदनं किंवा ईमेलद्वारे मी कळवलेलं आहे. मुख्यमंत्री कार्यालय, पंतप्रधान कार्यालय यांनाही कळवलेलं आहे आणि अनेकांकडून मला रिस्पॉन्सही आलेला आहे आणि अनेकांशी माझी व्यक्तिगत चर्चाही झालेली. पण तुम्हाला असं वाटत नाही का, तुम्ही जर एकदा तरी या ढोल ताशा पथकांच्या कोणी प्रमुख असेल त्यांच्याशी बोलला असता तर यामध्ये काही बदल घडू शकले असते? थेट इथपर्यंत जाणं आणि हे सगळं करणं, त्यांच्याशी किमान एकदा तुम्ही कधी ढोल ताशा वाजून बघितलाय का? नाही, आणि माझी ती इच्छाही नाही, कारण तो अत्यंत भेसूर आवाज असतो. ती रणवाद्य आहेत. रणांगणात पूर्वी तलवारींच्या काळात लढाया व्हायच्या, त्या काळात रणांगणात वाजवण्यासाठी ती बनवलेली आहेत. ती नागरी वस्तीत वाजवण्याची वाद्यच नव्हे. सवाई गंधर्वसारख्या महोत्सवात तुम्हाला कोणीही ढोल ताशा वाजवताना दिसणार नाही. तर त्यामुळे त्यांच्याशी रॅशनल डिस्कोर्स होण्याची शक्यताच नसते. त्यामुळे आजतागायत तर मी प्रयत्न केलेलाच नाही आणि भविष्यात कधीही तो करणार नाही. तर ही जबाबदारी नोकरशाह आणि लोकप्रतिनिधींची आहे. त्यांच्यावर कायद्याने जबाबदारी टाकलेली आहे. त्याचा त्यांनी स्वतःची सद्सद्विवेक बुद्धी ताळ्यावर ठेवून त्यांनी त्यांच्या जबाबदारीचा हे करायचं आहे, जबाबदारी निभावायची. तुम्हाला वाटतंय का तुम्ही हे सगळं जे बोलताय हे शक्य आहे पुण्यामध्ये? कारण ज्या पद्धतीने तुम्ही तिथं गेलात प्रशासनाला दाद मागायला, प्रश्न विचारायला किंवा पोलिसांमध्ये, काय होईल? हो, ॲब्सोल्युटली होईल, कारण की पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे आणि पुण्यामध्ये अनेक सुविद्य सुसंस्कृत नागरिक हे गेल्या बऱ्याच काळापासून राहतात. आणि अत्यंत होपफुल किंवा आशादायी अशी बाब म्हणजे गेल्याच वर्षी सोलापूरसारख्या अर्धग्रामीण अर्थव्यवस्था असलेल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या शहरांनी हे करून दाखवलेलं आहे. त्यामुळे पुण्यामध्ये तर हे होणं सहज शक्य आहे. पुण्यामध्ये इतर अनेक उत्सवप्रेमीच असलेले, जसे की बालन म्हणा किंवा ते रासने म्हणा किंवा पुण्याच्या लोकप्रतिनिधी राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी म्हणा, या सगळ्या लाऊडस्पीकर किंवा ध्वनी प्रदूषण
प्रदूषणाच्या प्रकाराला ओपनली विरोध करताना दिसतात. त्याच्यात काही इफ्स अँड बस्ट असतील, म्हणजे त्याच्या तपशिलांमध्ये काही फरक असतील, पण बाय अँड लार्ज ते ध्वनी प्रदूषणाला ओपनली विरोध करताना दिसतात. जे की स्वतः उत्सवप्रेमी आहेत वगैरे, ते काही उत्सव या संकल्पनेचे विरोधक नाहीत. आणि सोलापूरसारख्या शहरांनी ते गेल्या वर्षीच ऑलरेडी करून दाखवलेले. आणि पुणे तर सांस्कृतिक राजधानी, इथे तर अनेक नागरिक ऑलरेडी कन्सर्न्ड आहेत. ते वेगवेगळ्या व्यासपीठांवरती आपले आक्षेप ऑलरेडी नोंदवत आहेत. तर त्यामुळे मी 100% रॅशनली ऑप्टिमिस्ट आहे की पुण्यातला गणेशोत्सव नक्कीच ध्वनी प्रदूषण मुक्त होईल. आपण आशा करूयात विद्याधर बापटजी ज्या पद्धतीने मुद्दे मांडतायत त्या पद्धतीने जर पुण्यामध्ये गणेशोत्सव झाला तर एक मोठा बदल या ठिकाणी होऊ शकतो. मात्र आता तरी ज्या पद्धतीने सगळे तयारी पुण्यामध्ये सुरू आहे, गणेशोत्सवाला घेऊन जागोजागी ढोलताशा पथकं या ठिकाणी सराव करतायत. डीजेवर सुद्धा या ठिकाणी बैठका सुरू आहेत, किती बेस टॉप या ठिकाणी द्यायचे आहेत. मात्र त्याचवेळी पेठेतील विद्याधर बापट यांच्यासारखे काही लोक आहेत जे या सगळ्या गोष्टींना विरोध करत आहेत. नक्की यावर काय निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचं असेल. मात्र त्यांनी एका बैठकीत महानगरपालिका प्रशासनासमोर त्यांचा मुद्दा मांडायचा प्रयत्न केला आणि नक्की तिथं काय घडलं हे त्यांना माहिती आहे ना. हो, येस. परत असं घडेल. आता पुढच्या वर्षी आम्ही असा प्रयत्न करू की अधिक जागरूक नागरिक मोठ्या संख्येने जाऊ. कारण यावेळेस मला अगदी ऐन वेळेस ते कळलं होतं, अर्धा तास अगोदर कळलं. एक वन लाईनर मला, म्हणूनच तुम्ही एकटाच आला, बाकी कोणी येऊ शकलं नाही. माझ्यासोबत आणखी 2-3 जण होते, पण ते काही तिथे जाहीररित्या बोलले नाही. घाबरतात. हां, असं असावं बहुधा. कुणाला घाबरतात? काय माहिती, मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने आले होते आणि घोषणाबाजी करत. त्यांना सगळे मंडळाचे कार्यकर्ते पुण्यातलेच आहेत, सगळे पुण्यातलेच आहेत ते. पण नागरिकांनी आपले आवाज, आपले आक्षेप जे आहेत ते जाहीररित्या त्या संबंधित व्यासपीठांवर जर मांडले नाही तर हा प्रश्न कधीच सुटणार नाही. उलट ते उत्सवप्रेमी जे आहेत ते त्यांना आपल्याला त्यांच्यामधले गृहीत धरायला लागतील. आणि आपण जाहीररित्या आक्षेप न नोंदवणं हे ती मूकसंमती म्हणजे ॲक्विएसन्स मांडून ते आपल्याला गृहीत धरून त्यांचा मुद्दा रेटायला जातील. अर्थातच त्यांचे मुद्दे सुद्धा तेवढेच व्हॅलिड आहेत. अर्थात प्रशासन याच्याकडे कसं पाहतं आणि काय नक्की यामध्ये बदल करतं आणि पुण्यातला गणेशोत्सव तेवढ्याच उत्साहाने तेवढ्याच आनंदाने व्हावं अशी सगळ्यांचीच अपेक्षा आहे. आणि त्याचवेळी जेच तिथले पेठ्यातील लोकांना त्रास होतोय त्याच्यावर कशा पद्धतीने तोडगा काढतात याकडे आता सगळ्यांचं लक्ष असेल. कॅमेरामॅन अमोलसह मी मिकी घई, ABP माझा, पुणे.